पहिल्या महायुद्धात आमचे आजोबा शहीद झाल्यानंतर आम्हाला 250 एकर जमीन पायापाची वाडी म्हणून ह्या गावात मिळाली. ही आमची 325 वर्षाची सोड आहे. हे आता बाबासाहेब पुरंदरे, आम्हाला पण याची कल्पना नव्हती की इतकी जुनी तलवार असेल. तर बाबासाहेब पुरंदरे साहेब इकडे आमच्याकडे आले होते, म्हणजे त्यांचा आमचा फार संयोग जुना परिचय. तर त्यांनी स्वतः हे करून बघितले की ही काढून त्याला पंच मारलेला आहे आणि त्याच्यात मोर दॅन 100 पीपल हॅव बीन किल्ड विथ दिस. आपण भारतीय याच्यामध्ये ऑपरेशन्स मध्ये भरपूर भाग घेतो आता सैन्य दलात. त्यातनं एक पराक्रम होतं, एक सद्भावना होतं, एक ऑपरेशन खोज होतं. तर सद्भावना ऑपरेशन जे होतं ते खूप वेगळं होतं. करेक्ट. ते शांतता प्रस्थापित करण्यासाठीच होतं. हो. तर त्यातला एखादा अनुभव आहे का आपल्याला वेगळा? माझे सगळी आर्मीमध्ये, ग्वाल्हेर आर्मीमध्ये मेजर होते. हा त्यांचा दुसऱ्या महायुद्धातला हा ड्रेस आम्ही युनिफॉर्म घालतो. त्यावर डावीकडे मेडल असतात, ते आपले मेडल असतात, माझे स्वतःचे अचिव्हमेंट. आणि उजवीकडे आपण आपल्या पूर्वजांचे मेडल घालू शकतो. साथ साथ त्या दोघा बंधूंना 750 एकर जमीन युद्धात फार मोठं कर्तृत्व गाजवल्याबद्दल धारवाड जिल्ह्यात त्यांना दिलेली होती. नमस्कार, शौर्यगाथा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, कर्नल अमरसिंह सावंत, ज्यांच्या 8 पिढ्या या भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होत्या. आणि आज यांचं घर बघून मला असं वाटलं की कुठेतरी आपण सैनिकांच्या म्युझियम मध्ये आलो आहोत. यांचा गौरवशाली इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. तर अमरसिंह सावंत सर, नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपली ही 8वी पिढी आहे जी सैन्य दलामध्ये कार्यरत आहे. तर मला आपल्या पिढीची थोडक्यात माहिती द्या. करेक्ट. मला वाटतं आपण तिकडं सावंत घराण्याचे वंशावळी दाखवू दे का आपल्याला? हो, चालेल. थिंग टू डू. ही आमचा सावंत घराण्याचा पूर्ण इतिहास आहे, वंशावळी आहे म्हणा. तर ही 13 पिढ्याची साधारण अपडेटेड आहे. 98% ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. हे माझे स्टार्ट विथ फ्रॉम हिअर 2 मुलं, मी, दॅट इज माझे बंधू, माझे वडील मेजर सावंत म्हणून, त्यांचे वडील रिसालदार बहादूर गोविंदराव नारायणराव सावंत, आणि त्यांचे 6 बंधू. हे सगळे मिलिटरीमध्ये होते. कोणी कर्नल, कोणी रिसालदार, कोणी सरदार बहादूर रिसालदार मेजर, आणि सगळेचे सगळे पहिल्या महायुद्धात गेलेले. त्यानंतर माझे पंजोबा सरदार बहादूर रिसालदार नारायणराव सावंत, त्यांचे लहान बंधू, तिथं आपण जर पाहिलं तर ते उजवीकडचा जो फोटो आहे सगळे, ही वॉज एडीसी ते ड्यूक ऑफ कनॉट. आणि पहिल्या महायुद्धात च्या आधी मग माल्टा वॉरमध्ये, बर्मा वॉरमध्ये 1882-84 मध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. हे दोघे बंधू आणि एक आमचे आजोबा. तर त्यावेळी त्यांना मग ड्यूक ऑफ कनॉटचे एडीसी म्हणजे क्वीन व्हिक्टोरियाचे 3 नंबरचे चिरंजीव त्यांचे एडीसी होते. आणि त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश इंडिया हे मेडल त्यांना मिळालेलं होतं. आणि साथ त्या दोघा बंधूंना 750 एकर जमीन युद्धात फार मोठं कर्तृत्व गाजवल्याबद्दल धारवाड जिल्ह्यात त्यांना दिलेली होती. तत्पश्चात बाकी जे वरचे जे हे ब्रिटिशकालीन सगळं सांगतोय, त्याच्या आधी आमचे हे रिसाले होते, घोडे महाराजांच्यात मिळालेले होते. तर त्यावेळेला एक सवार जो म्हणजे घोडा राईड करतो त्याला सवार म्हणतात. तर त्याला स्वतःचा घोडा आणावा लागायचा. त्याला 13 रुपये ते घोड्याला खुराक करता द्यायचे आणि 12 रुपये सवारचा पगार असायचा, म्हणजे 25 रुपये टोटल. बायचान्स लढाईत घोडा गेला किंवा आजारी पडून गेला तर स्वतःचाच घोडा आणावा लागायचा. आणि ऍज अँड व्हेन हे स्कीम बोलवायचे त्यावेळेला आपली तयारी करून डेसिग्नेटेड आर्मी मध्ये जाऊन तिथून ते अटॅक लॉन्च करायचे किंवा डिफेन्स करायचे. ही तरतीब सगळी अशी चालू होती. मूळचे आम्ही सावंतवाडी जवळ कुडाळचे, कुडाळवरून आम्हाला जंगी जागीर मिळाली सावळजला जागीर मिळाल्यानंतर तिथे मेन फॅमिली सावंतवाडीत कोडाळ्यात राहिले. आणि ज्या दुसऱ्या फॅमिली होत्या लहान भाऊ वगैरे ते सावळजला गेले. तिथून परत पहिल्या महायुद्धात आमचे आजोबा शहीद झाल्यानंतर आम्हाला 250 एकर जमीन पायापाची वाडी म्हणून ह्या गावात मिळाली. आणि पायाप्पा आमचे एक थोर पुरुष होते, त्यांच्या गावात नाव ते वतन तिथे मिळाल्यानंतर पायाप्पा वाडी म्हणून, पायापाची वाडी म्हणून ते आम्ही तिथं मिरज तालुक्यात एस्टॅब्लिश झालो. ही सध्याची टोटल 13 पिढीची वंशावळी आहे. वडील, आजोबा, पंजोबा, त्यांचे लहान बंधू. माझे वडील आर्मीमध्ये, ग्वाल्हेर आर्मीमध्ये मेजर होते. हा त्यांचा दुसऱ्या महायुद्धातला हा
ड्रेस आहे. त्यात पश्चात माझे आजोबा ही व सरदार बहादूर रिसालदार गोविंदराव नारायणराव सावंत पहिल्या महायुद्धात 22 नोव्हेंबर 1915 शहीद झाले आणि त्यांना कमोमरेट केलं होतं बसरा मेमोरियल मध्ये. आणि पंजोबा आणि त्यांचे लहान बंधू हा असा सगळा हे आहे. जर इकडच्या बाजूला आपण पाहिलं ही आमच्या आजोबांची सगळी कारकीर्द आहे. आजोबा हा 1914चा फोटो आहे, कोहाटला काढलेला. तर बिफोर दे वर लॉन्च म्हणजे थ्रू द पर्शियन गल्फ इराकच्या दिशेने त्यांना लढाईला बोलवलं होतं. त्यावेळेला ते त्यांची पलटण तिथून मार्च करून थ्रू दी पर्शियन गल्फ मेसोपोटामियामध्ये लढायला गेली होती इराकमध्ये. तर ते 22 नोव्हेंबर 1915 ही रिव्हर टिग्रिस जी आहे ती हे आपले ब्लू निळ्या दिसतात, हे 6 कॅव्हलरी ब्रिगेड, त्यात आमच्या 31 DCO लान्सर्स, 16 कॅव्हलरी, 7 हरियाणा लान्सर्स असे होते आणि 10 इन्फंट्री डिव्हिजन हे टाउनशेंड ह्यांच्या म्हणजे सुपरविजन मध्ये दे लॉन्च अन अटॅक. जे लाल वाले दिसते ते टर्किश आर्मी, 13,000 सैनिक होते. फार मोठं युद्ध झालं. टर्किश आर्मीनी आर्टिलरी लॉन्च केली आणि आर्टिलरी घोडे झाले जखमी. मग त्यांना घोड्यानं सोडून आमच्या आजोबांचे जे 31 DCO लान्सर जे मराठी स्क्वॉड्रन अँड रेजिमेंट होतं त्यांनी पैदल सेनेसारखा अटॅक केला आणि त्यात माझ्या आजोबांना 9 गोळ्या डाव्या बाजूला लागल्या आणि ते ही वॉज ड्रॉप डेड. मग त्यांचे जे बरेचसे सैनिक त्यात 1100 सैनिक मारले गेले. त्यांच्या सगळ्या बॉडीज वगैरे मार्टियर झाल्यानंतर त्यांचे रिमेन्स बसरा म्हणून तिथं आणले होते आणि तिथं हे केलं. त्यावेळेला माझे वडील 3 वर्षाचे होते फक्त आणि मोठे काका जस्ट अबाउट 10 years. तर ते 16 वर्षाचे जेव्हा काका झाले तर त्यांना व्हॉइसरॉय कमिशन म्हणून सुभेदार केलं आणि तत्पश्चात मग त्यांनी ही जॉईन द पोलीस. ही वॉज द फर्स्ट कमांडंट ऑफ द RBTC कॉलेज नाशिकचे होते. ते क्वीन मेरी त्यांनी कंडोलन्स मेसेज आमच्या आजीनं दिलेला त्या काळात. हे जॉर्ज शिवाजीराव महाराज, ग्वाल्हेर महाराज होते. तर ते कारण माझ्या आजोबांचे मोठे बंधू कर्नल वामनराव सावंत ते पण पहिल्या महायुद्धात कॅप्टन होते आणि चांगलं काम केल्याबद्दल त्यांना IDSM मिळालं, इंडियन डिस्टिंग्विश सर्व्हिस मेरिट. कारण त्यावेळेला ते व्हिक्टोरिया क्रॉस नव्हतं, तेच IDSM वॉज कन्सिडर्ड टू बी व्हिक्टोरिया क्रॉस. तर ते त्यांना मग आजोबांचे बंधू मोठे असल्यामुळे त्यांना कंडोलन्स मेसेज जॉर्ज शिवाजीराव महाराजांनी स्वतःच्या हस्ताक्षरमध्ये हा पाठवलेला आहे. ते सगळं आणि दॅट इज वेअर बसरामध्ये त्यांचं कमोमरेशन केलेलं आहे. आता जर आपण इकडं हे पाहिलं तर हे जे वरचे मेडल्स आहेत ही माझी, जेव्हा आम्ही युनिफॉर्म घालतो तेव्हा डावीकडे मेडल असतात ते आपले मेडल असतात, माझे स्वतःचे अचिव्हमेंट, आणि उजवीकडे आपण आपल्या पूर्वजांचे मेडल घालू शकतो. हे ऑर्डर ऑफ ब्रिटिश जे आहे गोल्ड मेडल आहे ते आमच्या पंजोबांचं आणि दुसरीकडे जे मेडल आहे ते बर्मा वॉरचं आहे. खालचे जे मेडल्स आहेत हे आमच्या आजोबांचे पहिल्या महायुद्धातले 22 नोव्हेंबर 1915 आणि सगळ्यात खालचं जे मेडल आहे ते माझ्या वडिलांचं सेकंड वर्ल्ड वॉरचं आहे. आता जी माझी रेजिमेंट आहे ती 82 आर्मर्ड रेजिमेंट. तर त्यात मी रणगाड्याच्या विभागात आहे. तर हे रणगाडा हा T-90 रशियन मेड हा रणगाडा आहे. तर एका रेजिमेंट मध्ये जसं आमची हे करतो तर 45 टँक असतात. एका टँकची किंमत 15 कोटी रुपये असते. त्यात मग 45 टँक, 6 ICVs इन्फंट्री कॉम्बॅट व्हेकल्स असतात, जवळजवळ 80 छोट्या मोठ्या गाड्या असतात, 600 लोक असतात आणि त्याच्या अलावा बाकी अटॅचमेंटचे लोक असतात भरपूर. तर ते सगळं त्यांचं कमांड केलं जातं. अँड सर 32 वर्ष आपण रणगाडा विभागात काम केलं आहे. 32 वर्ष. सर रणगाडा विभागाचं भारतीय सैन्य दलातलं मुख्य कॉन्ट्रीब्युशन काय असतं? आता रणगाड्याचा जो भाग आहे हा बेसिकली प्लेन मध्ये वापर त्याचा जास्त होतो. म्हणजे पंजाबचे प्लेन असोत, राजस्थान असो, सुरतगड असो, डाऊन टू कच्छपर्यंत हे रणगाडे वापरले जातात. जादा से जादा मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हा रणगाडा आणि वर्सटाईल रणगाडा आहे रशियन असल्यामुळे आणि T-90चा टँक असल्यामुळे ह्याच्या थ्रू, ह्याच बॅरेलच्या थ्रू 4 मिसाईल सुद्धा आपल्याला ह्याच्यात वापरता येतात. तर फार इफेक्टिव्ह आहे. चांगल्या प्रकारे याचा वापर केला जातो आणि अतिशय वर्सटाईल टँक आहे.
त्यामुळे पाकिस्तान याच्यात पुढे काही अशी टिकू शकणार नाही आहे. हा, पण आता फर्स्ट टाइम आता आपण लडाखमध्ये इतक्या आधी आपण हे टँकचा वापर लडाखमध्ये केला नव्हता, पण तिथले थ्रेट प्रिसेप्शन हे बघून लडाखमध्ये सुद्धा आता आपले भरपूर टँक आणि मॅकॅनायझेशन इन्फंट्री डिप्लॉयड केलेलं आहे. तर ते चायनीजना त्यांना दाखवायचं आपल्याला की बाबा आपण वी आर पॉवरफुल, असं नाही आहे की बाबा यात नुसतं आपण नुसतं इक्विपमेंट बाळगू नये. त्यांना आता पुढे पॉइंट केल्यामुळे आपली जे डिफेन्स पोटेन्शियल आहे ते खूप अतिशय चांगलं वाढलेलं आहे. तर दॅट इज व्हॉट इट इज. येस तर आपण भारतीय याच्यामध्ये ऑपरेशन्स मध्ये भरपूर भाग घेतो आता सैन्य दलातील. त्यातनं एक पराक्रम होतं, एक सद्भावना होतं, एक ऑपरेशन खोज होतं. तर सद्भावना ऑपरेशन जे होतं ते खूप वेगळं होतं. करेक्ट. ते शांतता प्रस्थापित करण्यासाठीच होतं. हो. तर त्यातला एखादा अनुभव आहे का आपल्याला वेगळा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे रणगाड्याच्या विभागाच्या लोकांना माउंटन्स मध्ये किंवा हिल्स मध्ये पोस्टिंग मिळायचं फार अवघड असतं. पण आमचं एक काय झालं की पीपल डिसाइडेड थॉट की आता काय देर इज नॉट गोइंग टू बी अ वॉर. तर आम्हाला मग टँक्स आमचे जम्मूला आम्ही सगळे ठेवून रायफल रोल मध्ये आम्ही डोडामध्ये गेलो होतो. थानपीर, डोडा, मंडी ह्या भागात आमची डिप्लॉयमेंट होती. तर आमचा पहिलंच एक्सपोजर होतं, कारण आम्ही ज्यावेळी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून किंवा पासआउट झालो ओटीएम मधून वगैरे ते, तर फक्त तिथं इन्फंट्री प्लॅटून कसा लीड करायचं 35 लोकांना तेवढं शिकवलं जातं. मग टँकचं ट्रेनिंग घ्यायला आम्हाला अहमदनगरला मध्ये जायचं 6 महिन्याकरता. मग वी बिकम अ ट्रूप लीडर किंवा 3 टँक्स लीड करू शकतो, असं त्याचा भाग आहे. पण झालं काय, सद्भावनाचा प्रश्न तुमचा जो सांगण्याचा, ज्यावेळेला आम्ही इंडात झालो जम्मू काश्मीरच्या व्हॅलीमध्ये थानपीरला किंवा डोडा मंडी ह्या भागात ऑपरेशनल, तर त्यावेळेला प्रत्येक काही कुठेही गावात काय कार्यक्रम झाला, आम्ही आमचे लोक पाठवून आमचे खाना जेवण ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा, लागलं त्यांना केरोसिन त्यांना लागेल, साखर त्यांना लागेल, कुक्ड फूड घेऊन जायचो आणि त्यांना तिथं डिस्ट्रीब्युशन करायचं. डॉक्टर घेऊन जायचं, मेडिसिन सगळे घेऊन जायचे, सगळ्या गावाला मेडिकल असिस्टन्स वगैरे द्यायचा. आणि प्रत्येक शुक्रवारी जिथं जुम्मे का दिन वगैरे असाल तिथं मस्जिद, कारण तिथे सगळे लोक एकत्रित वेगवेगळ्या ठिकाणून लांबून लांबून लोक सगळ्या मस्जिद मध्ये यायचे. आम्ही स्वतः मस्जिद मध्ये जायचो, नमाज अदा करायचा, त्यांच्याबरोबर खायचं प्यायचं बसायचं. काही लोकांच्या तक्रार असतील ते ऐकायच्या. तिथं कुणाचं घर जर पडलं तर लगेच डाऊन पेमेंट कॅश आम्ही 20,000 रुपये त्यांना द्यायचो. आणि वी वेर वर्किंग एज अ लिएझन बिटवीन द सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन अँड दी लोकल्स. कारण तिथं सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनचे लांब असल्यामुळे त्यांना काही कल्पना असायची. तर आम्ही काय प्रॉब्लेम असा झाला तर कलेक्टर्सना जाऊन भेटायचो, तहसीलदारना जाऊन भेटायचो, त्यांना त्यांच्या हे करून इट वॉज बेसिकली एक प्रकारचं लेवल ऑफ कॉन्फिडन्स किंवा रेपो चांगला व्हावा आणि चांगल्या दिशेला हे सगळे लोक जावेत म्हणून हे आम्ही सगळे कारवाई. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायचे, स्कूलमध्ये जायचं, मुलांना कॉम्पिटिशन करावायचे, त्यांना तिथे बक्षिसं द्यायची. अशा प्रकारची सद्भावना ही केली. बऱ्याच ठिकाणी एखादा काय वेगळा अविस्मरणीय अनुभव आहे की आपण हे केलं आणि आपल्याला खूप, कारण रणगाडा विभागापासून आपण एकदम सद्भावना ऑपरेशन मध्ये आलात आणि असा काय वेगळा अनुभव आला का? अनुभव म्हणजे काय, बेसिकली ऑफिसरलाच ऍक्टिव्हिटी, एक तर लँग्वेजच्या प्रॉब्लेम मध्ये तो असायचा. पण एकदा तिथं पीर बाबांचं हे होतं यात्रामध्ये, व्हॉट यू कॉल दॅट, उरूस होता. तर त्यात आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला त्यांनी इतकं म्हणजे कोऑपरेट केलं, चांगले वागले आमच्याशी वगैरे. पण स्वतःचं सगळं हे करून आम्ही आमच्या जवानांचं रॅशन कट करून त्यांना वगैरे मदत करायचो आणि दे आर व्हेरी हॅपी. त्यामुळे माझा एक स्वभाव थोडा वेगळा होता, सगळ्यांना मदत करा आणि ऑलवेज बिलीव्ह इन द हॅपीनेस लाईन इन मेकिंग अदर्स हॅपी, हा माझा एक म्हणण्याचा उद्देश होता. तर तिथं मी त्यांना बऱ्याच प्रकारे सगळे ते गाव बुडा बाबा म्हणतात किंवा तिथले जसे आपण पाटील वगैरे असतात तसे ते गाव बुडा बाबा किंवा गाव ठाण्यात तिथला गावाचा मुख्य म्हणतात त्याला, तर त्यांना पकडून त्यांच्याशी प्रॉपर लिहाज करून त्यांच्याशी बोलणी करून आम्ही अगदी व्यवस्थित त्यांना ते ठेवलेलं होतं. ड्युरिंग दॅट पिरियड म्हणजे आम्ही जो 2 वर्ष राहिलो, काही असा इन्सिडेंट झाला नाही तिकडं की बाबा कोणी शूट आउट झालं किंवा काय प्रॉब्लेम झाला. कारण लोकल लोकांशी जर लिहाज असलं ते इन्फॉर्मेशन आम्हाला ती बरोबर यायची आणि त्यामुळे आम्ही प्रिकॉशन्स सगळे घेत होतो. खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित केला त्या भागामध्ये राहून. मग सर, ऑपरेशन पराक्रम म्हणजे कारगिलचं, तर त्याच्या संदर्भातला एखादा काय आहे अविस्मरणीय प्रसंग, म्हणजे समोरासमोर युद्ध झालं आहे किंवा
एखाद्या शत्रू समोर आला आहे आणि तुम्ही त्या रणगाडा विभागामध्ये आपण होता, तुम्ही तिथं म्हणजे पुढे होतात, असा काय आहे का एखादा? हा, पराक्रम हा आपल्याला कल्पना केव्हा झाला आपला 13 डिसेंबर 2001 ला ते शूट आउट झालं, 5 पाकिस्तान टेररिस्ट येऊन हमला केला आणि आपण सगळे मोबिलाइज केलं. तर मी त्यावेळेला ऍक्च्युअली आय वॉज कमांडिंग युनिट एनसीसी युनिट मध्ये कमांड करत होतो. पण तिथनं माझी म्हणजे सगळ्या लोकांना जो जे असे अटॅचमेंट होते सगळ्यांना परत बोलवून मी नगरला गेलो, अहमदनगरला, आणि तिथून रणगाड्याचा एक आर्मर्ड ड्रिलवरी रेजिमेंट ADR म्हणतात, किंवा जे छोटे छोटे स्क्वॉड नसतात, जे पुढचा टँक एखादा लढाईत खराब झाला तर हे सबस्टिट्यूट, तर नगरचे टँक घेऊन आम्ही अमृतसर जवळ बिक्कीबिंड म्हणून तिथं गेलेलो होतो. असं डायरेक्ट शूट आउटचा प्रकार काय झाला नाही. पण नंतर मुशर्रफ जे होते त्यांनी आपलं भाषण केलं साधारण 12 जानेवारीला, आणि ते ही सेड की दॅट आम्ही वी ओ दिस रिस्पॉन्सिबिलिटी, आणि त्यामुळे ते हे सगळं डिफ्यूज झालं. नाहीतर 14 जानेवारी वॉज डिसाइडेड टू गोइंग फॉर अ आउटराईट अटॅक. हा झाला प्रकार ऑफ पराक्रमचा. पण ऑफ विजयच्या वेळेला कारगिलचं जे ऑपरेशन ज्यावेळेला झालं त्यावेळेला पण मी बाहेर होतो. परत मला रेजिमेंटमध्ये रिव्हर्शन झालं, 1 वर्षाकरता परत मी रेजिमेंटमध्ये गेलो. आणि त्यावेळेला मात्र माझी जी रेजिमेंट डिप्लॉइड होती, दिस वॉज डिप्लॉइड ऑन चिकन नेक, जम्मूच्या वरच्या बाजूला अखनूरच्या वर एक चिकन स्नेक आहे, तिथं मात्र आम्ही बंकर बस्टिंग वगैरे पाकिस्तानांचं डायरेक्ट केलं. आणि चिनाब रिव्हर टँक मध्ये बसून आम्ही क्रॉसिंग प्लेसेस कुठं कुठे आहेत, बायचान्स जर पाकिस्तानाने चिनाब रिव्हरचा जर पूल बर्बाद केला आणि आपल्याला क्रॉसिंगचा प्रॉब्लेम आला तर थ्रू दी रिव्हर कुठं कुठं क्रॉसिंग रिव्हर हे आहेत, तर त्या आम्ही सगळ्या आयडेंटिफाय केल्या होत्या. आणि आम्ही सगळे आमचे टँक लावून अगदी तयार होतो की बाबा काही असं झालं तर आउटराईट वॉरला आम्ही वी वर रेडी. बट ऑफेन्सिव्ह भरपूर त्यांचे बंकर वगैरे सगळे डीसी डिशकम बंद असतो ना, त्याच्यावर ते किल्ल्याच्या ह्याच्यासारखं, आणि ते सगळे बंकर्स होते ते आम्ही सगळे त्यांचे उद्ध्वस्त केले होते, T-90 टँक्स अँड मिसाईल्स फायर करून. तर आपल्याला आपल्या कर्तृत्ववान स्वभावामुळे आणि आपण जे आतापर्यंत आपला जो इतिहास बघितला त्याला अगदी अनुसरून आपण भरपूर सैन्य दलामध्ये अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. पण मी पुढचा प्रश्न माझा असा आहे की त्या अवॉर्ड बद्दल मी विचारते, पण तुम्हाला ग्रीन गव्हर्नन्स अवॉर्ड मिळालं होतं, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा, कारण हे एकदमच वेगळं आहे. सैन्य दल वेगळं आणि ग्रीन गव्हर्नन्स अवॉर्ड हे वेगळं. आणि मला वाटतं माननीय आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते. तर अगदी फार छान क्वेश्चन आहे, आजच्या ह्याला फार रेलिव्हंट आहे. कारण ग्रीन गव्हर्नन्स अवॉर्ड ऍक्च्युअली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, डॉक्टर सलीम अली वॉज अ प्रेसिडेंट त्यावेळेला होते, ते फार जुनी गोष्ट. त्यांनी हा ग्रीन गव्हर्नन्स अवॉर्ड हा एस्टॅब्लिश केला होता. त्यात होतं का बेसिकली एन्व्हायरमेंटल ओरिएंटेड आहे हा. तेच म्हटलं. हा, तर ज्यावेळेला माझी पोस्टिंग अहमदनगरला होती त्यावेळेला मी माझ्या आय वॉज दी कर्नल ॲडम अँड प्लस हेसोल्ड अँड दोन्हीकडे माझा जॉब होता. तर नगरमध्ये जी लँड आहे 43,000 एकर टोटल लँड आहे, त्यात रेंज 39,000 एकर आणि 4,000 एकर इज ऑर कंटोनमेंट आहे. तर मग मी विचार केला की बाबा हे आपण इतकी लँड आहे तर सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन, लकीली त्यावेळेला मिस्टर उमाकांत दांगट कलेक्टर होते आणि सिव्हिल डिपार्टमेंट आणि ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची आम्हाला खूप मदत झाली. मग जवळजवळ 22 ठिकाणी मी नाला बंडिंग केली, छोटे मोठे नाले असे केले. त्याच्याला भिंगार नाला म्हणून एक मोठा नाला होता, दॅट वॉज पासिंग थ्रू द कंटोनमेंट. तर त्याचं पाणी सुद्धा खूप वाया जायचं, तर त्याला पाणी ब्लॉक करून रेन वॉटर हार्वेस्टिंग, हा जसं आता पाणी फाउंडेशन वगैरे करतात तर हे लोक ते तशा प्रकारे त्यावेळेला आम्ही हे केलं. त्याचं ऍज अ रिझल्ट पाण्याची लेवल वाढली, लोकांना ऍग्रिकल्चर हिरवं दिसू लागली, हरणं आले, बाकी वाईल्ड लाईफ दिसायला सुरू झालं. मग हे जी BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची जी हे आहे त्यांच्याकडे प्रत्येक वर्षी तुम्ही एंट्री करता बाबा, आणि डिफेन्स करता सेपरेट एंट्री, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही अँड कोस्टल गार्ड, ह्या 4 करता एंट्री आहे की तुम्ही त्यांच्यात जाऊन कॉम्पिटिशन में करू शकता. आणि ते दे कम अँड असेस तुमचं काय काय प्रगती काय केली, खरंच काय काय झालेलं आहे का, लोकांना जॉब मिळालेला आहे का, पाणी वाढलेलं आहे का, म्हणजे लेवल वगैरे. तर त्यात आम्ही नगरमधनं आमची एंट्री केली. मग ते लोक आले BNHS, ते लोकांनी सर्वे केला आणि त्यांनी मग 15 युनिटला शॉर्टलिस्ट केलं. 15 युनिटला शॉर्टलिस्ट केल्यावर
देन जाऊन तिथं प्रेझेंटेशन द्यावं लागतं. मग ते टाटा बिर्ला मोठे मोठे अधिकारी वगैरे BNHS डायरेक्टर चेअरमॅन त्यांच्या समोर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मी केलं. दॅट वॉज अबाउट 15 मिनिटाचं होतं. त्यावेळेला देशमुख साहेब हु वॉज द चीफ सेक्रेटरी ड्युरिंग इंदिरा गांधीज टाइम, तर ही वॉज द मेन असेसर. तर ते सगळं व्यवस्थित झालं. तर आम्हाला मग वी वेर गिव्हन द फर्स्ट प्राइज आणि ते हर एक्सलन्सी प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्याचं दिलं होतं. तर म्हणजे हा माझा सहयोग नव्हता, म्हणजे सगळ्या युनिट अँड रेजिमेंटचाच हे होतं. आणि अजून एक सर आपल्याला पण मी मुख्य अधिकारी तिथला असल्यामुळं आणि तुम्ही ते सगळी क्रांती घडवून आणली आणि त्याच्यामुळे तुमचा पुढाकार होता. आणि सर अजून एक प्रतिष्ठित जे लष्कराचं अवॉर्ड असतं ते कमांडेशन कार्ड. येस, तर ते अवॉर्ड जे असतं ते 15 जानेवारी जो सैनिक दिवस असतो किंवा 15 ऑगस्ट करेक्ट या दिवशी घोषित करतात आणि त्याच्यामध्ये आपण होतात. करेक्ट. ते घोषित झालं तेव्हा काय वाटलं सर तुम्हाला, म्हणजे तुमच्या भावना काय होत्या? कारण एकतर तुमचा हा एवढा मोठा गौरवशाली इतिहास आहे सावंत घराण्याचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा अवॉर्ड मिळाला. कसे तुमचं काय होतं? म्हणजे माझी अचिव्हमेंट अशी होतीच, रेकमेंडेशन सारखं जायचं खालून. पण ते वन हॅज टू बी लिटल लकी ऑल्सो की स्क्रीनिंग करतात, त्यात माझा बराच वेळा नंबर लागला नव्हता. पण दिस पर्टिक्युलर टाइम चीफ ऑफ द आर्मी स्टाफ नगरला आले ते, त्यांना बाकी सगळं हे कळालं होतं. माझा जनरल शंकर रॉय चौधरी व चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, त्यांनी माझा प्रोग्रेस टँक फायर म्हणजे राजस्थानमध्ये सुरतगडमध्ये आम्ही महाजन रेंजेस मध्ये वी वर डुईंग अ सिम फायर ट्रायल म्हणजे ह्याची. तर त्यात माझा ऍज अ मेजर त्यांनी मला तिथं सुद्धा बघितलं होतं आणि माझा परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट होता. तिथंच त्यांनी मला अप्रूव्ह केलेलं होतं. सबसिक्वेंटली इथे नगरमध्ये आल्यानंतर परत इंटरॅक्शन झाली आणि देन द चीफ ऑफ द आर्मी स्टाफ कमांडेशन कार्ड त्यांनी अवॉर्ड मिळाला. आणि मला वाटतं सर वैशिष्ट सेवा अवॉर्ड जे असतं ते तर खूपच अजून ह्याच्या प्रतिष्ठित आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 वेळा शिफारस मिळालेली आहे आणि मिळेल सर, म्हणजे अजून सुद्धा तुम्ही जर अजून त्याच्यामध्ये हे झाला तर. आणि अजून एक प्रश्न होता सर की आपण याच्या व्यतिरिक्त जवानांना प्रशिक्षण दिलं आहात वेगवेगळ्या याच्यामध्ये जाऊन भागामध्ये जाऊन, तो काय वेगळा अनुभव आहे सर आपला? म्हणजे कारण तुम्ही कडक शिस्तीचे आणि असे एकूणच तुमचं व्यक्तिमत्व आहे ते खूप वेगळं आहे. मग जवानांना प्रशिक्षण देताना तुमचा कसा अनुभव असतो किंवा तुम्ही कशा प्रकारे त्यांना हे करता, ट्रेनिंग देता, कुठल्या प्रकारचं देता सर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन? आमचं प्रिन्सिपल ऑफ लाईफ इज व्हेरी सिम्पल. द मोर यू स्वेट इन पीस लेस यू ब्लीड इन द वॉर. म्हणजे त्याच्या बाबतीत काय रुथलेस असा काय म्हणजे कारण मला 2 वेळेला अहमदनगरमध्ये, आता नाव इट इज कॉल्ड अहिल्यानगर, ते इन्स्ट्रक्शनल अपॉइंटमेंट मिळालं होतं. मी त्या बाबतीत थोडा तसा स्ट्रिक्टच होतो आणि ट्रेनिंग देताना आम्हाला खूपच आनंद वाटायचा. अँड आय यूज टू बी व्हेरी ऑनेस्ट इन माय जॉब एव्हरीवेअर. असं काय मध्ये हे नव्हतं, सगळेच ऑनेस्ट असतात. पण मी थोडं पुश करून हे करायचो आणि लोकल असल्यामुळं त्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज माझा होता. काही लोकांचे असे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, छोटे मोठे आहेत. जसं नगरमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आमच्या फौजी मुलांना मिळायचं अवघड व्हायचं, तिथे जायचं. मग त्यांच्या वेळेला मी आरटीओला जाऊन भेटलो, अरे म्हटलं तुम्ही तिथे येऊन का तुम्ही टेस्ट करत नाही? तर ते अग्रीड अँड लॉट ऑफ आवर पीपल गॉट सिव्हिलियन लायसन्स ऑल्सो. त्यामुळे दॅट हेल्प्स इन द लॉंगर रन. बट ट्रेनिंगच्या बाबतीत जसं फिजिकल एफिशियन्सी, मी स्वतःच आय वॉज अ व्हेरी गुड बास्केटबॉल प्लेअर आणि रनिंग मध्ये अव्वल होतो. क्रॉस कंट्रीमध्ये मी अव्वल होतो पळायला, नेहमीच फर्स्ट सेकंड असं असायचं. त्यामुळे मी त्या बाबतीत कोणाला काही गुंजाइश करून दिली नाही. आणि स्वतः काही असलं की मग सायकलवरनं नाही तर घोड्यावरनं मुलांच्या मागे जायचं, प्रॉपर बघायचं की काही चिटिंग तर होत नाही का. सैन्य दलात निवृत्त झाल्यानंतर पण इथे कोल्हापूरला जो पूर आला त्यावेळेला पण तुम्ही भरपूर म्हणजे एक गाव दत्तक घेऊन एका फॅमिलीला मदत केली. दुसरी गोष्ट म्हणजे सैन्य दल ते शिलाई मशीन, हा एक खूपच वेगळा भाग आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये पण आपण ते केला. हे म्हणजे ही प्रेरणा येते कुठून सर? म्हणजे खूपच वेगळं काम आहे. म्हणजे असं नाही की सैन्य दलातून निवृत्त झालो आहो मी आणि आता माझं आणि समाजाचं काय एक तुम्ही रिटायर्ड लाईफ छान जगू शकता, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून या कामामध्ये कार्यरत आहात. तर ही प्रेरणा कुठून मिळते तुम्हाला? ती आता खरं म्हणजे ही शिलाई मशीनचं काम वगैरे आमच्या आईकडून आम्हाला आलेली प्रेरणा. कारण आमची आई फार सोशली जबरदस्त, म्हणजे त्या स्वतः जमिनीवर झोपायच्या, पण शी वुड एन्शोर की दॅट नो प्रॉपर सगळ्यांना पाहुण्यांना वगैरे पाहुणाचार वगैरे करायचे आणि खूपच म्हणजे आउट ऑफ द वे. शी वॉज शिरोळच्या म्हणजे सरपंच पण होत्या त्या बऱ्याच जगदाळे फॅमिलीच्या आजोळीच्या.
त्यामुळे त्यांच्यामुळे ते मला त्यांच्या सहवासात राहून मला ते आपण काहीतरी करावं आणि त्यानं ऍज अ दिस थिंग शी इज टू रन शिलाई मशीनचे क्लासेस वगैरे चालवायच्या. आम्ही इथे स्कूलमध्ये गेलो सुट्टीतनं वगैरे आम्ही पण काय ते मदत कर मशीनचं मेंटेनन्स कर, तर ते शिलाई मशीन ऑपरेट करायला मला त्याला खूप म्हणजे बरं वाटायचं. आणि मला इतका हात बसला हातखंडा की अर्धा मशीन होते मी त्याच्या सुट्टीला गेलो की एक सुद्धा खराब व्हायचं म्हणजे रिपेअर करून कोरोना काळात तुम्ही स्वतः शिलाई मशीनवर मास्क करून शिवून लोकांना तुम्ही वाटले त्या गेट ह्याच्यावर टोल प्लाझावर 450 जवळजवळ प्लाझा हे केले, आरटीओ ऑफिसला पाठवले आणि हे खूपच म्हणजे कौतुकास्पद आहे सर. आणि आपण म्हटलं ते पुरामध्ये आमच्या एका जवानांचं घर पडलं होतं, मला ते खूप वाईट वाटलं. मग आम्ही म्हटलं की अरे बा काय करूया, ते पुढारीचे 1-2 पत्रकारांना वगैरे बोलत हा सागर वगैरे काय करायला पाहिजे तो आपण थोडं करू. ते म्हणजे साहेब एक घर पडलंय आपण करू. मग मी जाऊन सगळा सर्वे केला, लगेच आमच्या लोकांना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट गौंडी वगैरे घेऊन गेलो, दाखवलं आणि रिस्टोअर करून दिलं सगळं घर. एवढी छान तुम्ही सगळ्या म्हणजे कोरोना असो महापूर असो किंवा फक्त सैन्य दलातच नाही तर सगळीकडे सामाजिक बांधिलकी जपत सर आपण हे काम करत आहात. तर अजून एक प्रश्न होता की आपला हा एवढा गौरवशाली इतिहास आहे सावंत घराण्याचा, अगदी 1800 पासून पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध, तर तुमच्या आयुष्यामधला असा एक आम्हाला अनुभव सांगा की तुम्हाला असं वाटलं की आज मी सावंत घराण्याचा जो इतिहास आहे तो त्याला मी अगदी म्हणजे चांगलं असं ते अभिमानास्पद काम केलं. आता ज्यावेळेला आम्ही इन्फंट्री रोल मध्ये गेलो, इन्फंट्री लाईफ फार टफ आहे म्हणजे खरं सांगतो. आर्मर मध्ये आम्ही फार म्हणजे नशीबवान म्हणायचे की जास्त आम्हाला कुठं एक सेपरेशन नाही झालं आणि टँक बोलून गाड्या असल्यामुळं कुठं आपलं पैदल जावं लागलं. पण ज्यावेळेला आमची माउंटेन मध्ये इकडं डोडा आणि त्या बाजूला वर जेव्हा गेलो त्यावेळेला आम्हाला कळालं की लाईफ किती टफ आहे, म्हणजे खरंच अगदी टफ लाईफ आहे. आणि बॅरेकच्या बाहेर पडलं की परत येईल ह्याची काही शाश्वती नाही. तर एकदा असा प्रसंग आला, ऑपरेशन खोज म्हणून आम्हाला करायचा प्रसंग आला होता. तर ते ब्रिगेडियर लीडरचे होते पॅरा एसएफचे 10 पॅरा एसएफ, तर त्यांच्या कमांडमध्ये मी त्यावेळेला लेफ्टनंट कर्नल होतो, सेकंड इन कमांड. पण आमचा सीओ साहेब कर्नल ए के रामसिंग म्हणून होते, ते म्हणले यार आपलं इज्जतचा प्रश्न आहे आणि तू मॅच्युअर्ड आणि हे आहेस अगदी. मग 2 ऑफिसर माझ्याबरोबर एक दिले आणि त्यांच्या बाकी 100-120 लोक होते आमच्याबरोबर होते. आणि ब्रिगेडियर लीडर त्यांची बटालियन्स मॅकॅनाइज्ड इन्फंट्री असं एक करून ऑपरेशन खोज सुरू केलं. म्हणजे इन्फॉर्मेशन मिळाली होती की टेररिस्ट आलेत ते ह्या भागात आणि सुरानकोट म्हणून भाग आहे, सुरानकोटच्या वरच्या बाजूला तिथं आलेत म्हणून. तर ते मग आम्हाला स्टॉप लावायचं. स्टॉप म्हणजे आम्ही करणार ते इन्फंट्री वॉज डुईंग असं मॉपिंग अप करत आले. तर आम्ही ते स्टॉप लावलेला होता. तर इतक्या एफिशियंटली रात्रंदिवस 3 दिवस आम्ही जागे होतो. काय नाही, थोडंसं आपलं काय थोडंसं खा, चणे खा, गुड खा, हे करा, आता येईल इन्फॉर्म काय तर कळत हे करा. शेवटी रात्री आणि त्यावेळेला आमचे नाईट विजन डिव्हायसेस वगैरे एवढे, आम्ही 94-93 ची गोष्ट सांगतोय बरं का, म्हणजे त्यात असे एवढे नाईट विजन डिव्हायसेस वगैरे इतके ऍडव्हान्स नव्हते. रात्रभर जागायचं नुसतं, एक छोटासा बायनाकुलर त्याच्या थ्रू बघायचं. पण लकीली आम्हाला सकाळी साधारण 4च्या दरम्यान अशी हरकत दिसली आणि आमच्या लोकांनी मग त्या फायर केला आणि इन्फंट्रीचे सगळं मॉपिंग अप केलं, मेकॅनाइज्ड इन्फंट्री वगैरे. आम्ही त्या 3 टेररिस्ट किल केले होते. पण आमचं स्टॉप होतं, आम्ही नुसतं बाकी मॉपिंग अप करणाऱ्यांना त्यांचं अवॉर्ड वगैरे मिळालं. वी गॉट अ रिकॉग्निशन की बाबा यस ह्या आर्मडच्या लोकांनी म्हणजे काळी टोपी घालतात बरोबर आणि मोठे नुसते टँक चालवतात, त्यामुळे पण रायफल रोल मध्ये इतका चांगलं काम केलं म्हणून ब्रिगेडियर लीडरनी वगैरे खूप कौतुक केलं. समाधान मिळालं सर. अतिशय. हो सर, आमचं जे हे चॅनल आहे तर ते याच्यामध्ये मुख्य आमचा हेतू असतो की आम्हाला एक युवा पिढीला एक चांगला संदेश द्यायचा आहे की सैन्य दलातली जे कर्तृत्व म्हणजे सगळेच म्हणजे तुमच्या सैन्य दलातले सगळे विभाग असतील, सगळे जे सैनिक असतील, तर हे आज तिथे मातृभूमीसाठी 24 तास म्हणजे अखंड लढतात. म्हणून आज आम्ही इथे मोकळा श्वास घेऊ शकतो. तर आपल्या मातृभूमीसाठी आपण काय वेगळं करू शकतो? एक प्रत्येक युथ हा सैन्य दलात जाऊ शकत नाही, तर तुमचा काय संदेश असेल आमच्या युवा पिढीला? आपण म्हटलं तेच बरोबर आहे. आता आपलं जे टोटल पॉप्युलेशन 60% पॉप्युलेशन इज अ युथ
साधारण युथ इज हू 16 ते 30 वर्षाचा जो असतो मुलगा किंवा मुलगी असते त्याला युथ म्हणतात. बरोबर. तर त्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या लोकांनी किती सॅक्रिफाईस केलं. बरोबर. आम्ही सस्टेन केलं. 47ची लढाई झाली, 62ची झाली, 65ची झाली, 71ची झाली, आणि आता तुरळू असं मध्ये सारखं काय ते स्टँड ऑफ सुरूच आहे. हे आम्ही आमच्या लेवलला केलं. आता युथला आमचं एवढंच सांगणं आहे, ज्या ज्या क्षेत्रात आपण आहात त्या क्षेत्रात आपण चांगले राहा, उत्कृष्ट काम करा, ऑनेस्टली काम करा, लॉयल राहा, आणि कॅरेक्टर डेव्हलप करा, नॅशनल कॅरेक्टर डेव्हलप करा. हे नाही की माझा घराचा कचरा बाहेर टाकला आणि त्यांनी बाहेर उचलून परत तिकडे टाकला. फक्त माझं घर, माझं गाव, माझा तालुका म्हणून चालणार नाही. आपण आपल्या देशाचा विचार केला पाहिजे. ती नॅशनल कॅरेक्टर इंडिव्हिज्युअली डेव्हलप केलं पाहिजे, आणि आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करावं किंवा काहीतरी परत द्यावं ही भावना आपण आणली पाहिजे. तर हा एक भाव, आणि जातीभाव विसरला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाव आहे. काही लोक फार म्हणतात की असं आहे तसं आहे. सगळेच लोक आपण सगळेच लोक काम करतात, सगळेच लोक कष्ट करतात, सगळ्या प्रकारच्या जातीचे लोक सैन्यात आहेत. त्यामुळं लोकांनी कुठल्याही ह्यांना म्हणजे अफवांना वाहून जाऊ नये, विनाकारण दंगा फसाद करू नये, एवढेच मी सांगू इच्छितो. त्याच्या अलावा ज्या ज्या क्षेत्रात, आता प्रत्येक जण काय चीफ सेक्रेटरी किंवा प्रत्येक चीफ ऑफ द आर्मी स्टाफ नाही. तुम्ही जवान असलात, तुमचा नशिबाचा खेळ आणि तुमच्या हार्डवर्किंगचा हे त्याच्यात किती डेडिकेशन करताय. पण ज्या ज्या क्षेत्रात आहात त्यातलं 100% तुम्ही काम करा. आपला देश कुठं जाईल, हाच माझा एक उद्देश. आणि त्याच्या अलावा पर्यावरणाचं मी आपल्याला सांगू इच्छितो, कारण सिन्स BNHS हे झालं, प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे. आणि गावोगावी आम्ही जसं लोकांना मुलांना सुट्टी पाठवायची जवानांना, तर तिथं जाऊन त्यांना झाडांच्यासाठी मी सॅपलिंग साठी पैसे द्यायचे, आणि तिथं गाव सुट्टी गेला की ते झाडं लावून त्याचे फोटोग्राफ काढून प्रत्येक वर्षी तिथे मॉनिटर करतो आम्ही की बाबा तुझ्या नावाचं झाड लाव, हे कर. आणि प्रत्येकाला अशी सगळ्यांनाच विनंती आहे, पर्यावरण इकॉलॉजिकल बॅलन्स ठेवला पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे, आणि झाडं लावली पाहिजे. अँड डोंट वेस्ट, अगं लिव्ह अ नॅचरल लाईफ. जास्त अतिशयोक्ती आणि जेवढं आहे त्यातच समाधानी, संतुष्ट, आनंदी, प्रसन्न राहिलं पाहिजे. तर आपण मुलाखतीचा शेवट, मला वाटतं आपली जी सावंत घराण्याची तलवार आहे ती आम्हाला दाखवा जराची, आणि त्याचा इतिहास थोडासा सांगा. हा दाखवतो. ही आमची 325 वर्षाची सोड आहे. हे बाबासाहेब पुरंदरे, आम्हाला पण याची कल्पना नव्हती की इतकी जुनी तलवार असेल. तर बाबासाहेब पुरंदरे साहेब इकडं आमच्याकडे आले होते, म्हणजे त्यांचा आमचा फार सहयोग जुना परिचय. तर त्यांनी स्वतः हे करून बघितले की ही खाऊन त्याला पंच मारलेला आहे, आणि त्याच्यात मोर दॅन 100 पीपल हॅव बीन किल्ड विथ दिस सोड. तर 325 वर्षाच्या ही तलवार आहे. बाकी सगळे स्वतःचे अचिव्हमेंट्स आहेत. ते काही आमच्या रेजिमेंटचा मोमेंटो आहे, हा रणगाड्याचा मिनिएचर मॉडेल आहे T90चं. ते सगळे माझे अचिव्हमेंट्स आहेत. चीफ ऑफ द आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड मिळालं आहे. प्रत्येक अधिकारी ज्यावेळा होतो त्यावेळा ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ते तुम्हाला कमिशन मिळते त्या क्षेत्रात. त्या सगळ्या माझ्या परत, आणि माझ्या मुलांच्या अचिव्हमेंट आहेत वरच्या. आणि हे 100 वर्ष ज्यावेळेला झाले, म्हणजे आमच्या आजोबांना शहीद होऊन 100 वर्ष ज्यावेळेला झाली, तर ब्रिटिश सरकारनं आम्हाला तिथे कमोमरेट 100 इयर्स झाल्यानंतर पहिला महायुद्धाला दे कॉल्ड अस आणि इन्व्हायटेड अस, आमचं स्वागत आणि सत्कार केला. तर आम्ही परत आल्यानंतर मग आम्ही वी होस्टेड अ गोल्ड टुर्नामेंट. महाराज साहेब वगैरे सगळे होते. ऑल दिस पहिल्या महायुद्धाच्या स्मृतींना उजाळा त्यावेळेला दिला. एक डॉक्युमेंटरी केली, आणि ते पूर्ण ह्याच्यात झालेलं आहे. सर खूप खूप धन्यवाद. आणि नाही, इतकी छान मुलाखत दिली. आणि हा जो आपला गौरवशाली इतिहास आहे, तो हे जे म्युझियम आहे ते आम्ही लोकांना आता आमच्या व्हिडिओ मधून दाखवू. पण खरंच म्हणजे इतकं छान वाटलं, कारण एका सैनिक अधिकाऱ्याच्या घरी आल्यानंतर ना जी भावना असती ती आज अगदी भरून आली. आणि एवढा आपला जो गौरवशाली इतिहास ऐकल्यानंतर तर सॅल्यूट टू तुमचे सगळे जे वंशज आहेत त्यांना आमचं म्हणजे नतमस्तक आहोत आम्ही, कारण त्यांनी एवढं आपल्या भारत देशासाठी त्यांचे प्राणाचं समर्पण केलं. धन्यवाद सर. गॉड ब्लेस यू. थँक्यू.